संकेत संकेत अरे तुला एक न्यूज द्यायची आजच ऑफिस मध्ये कळलीये. काय ग आलीस? अरे माझी ती मैत्रीण आहे ना रितिका, तिचं काय? डिवोर्स, एकमेकांपासून वेगळे होत आहेत ते. अगं पण मागच्याच आठवड्यात मी त्यांची पोस्ट बघितली होती सोशल मीडियावरती. चांगलं सुरू आहे ना त्यांचं? नाही रे, त्यांची खूप भांडणं व्हायला लागलीत. अफेअर वगैरे काही नव्हतं तरी डिवोर्स. जाऊ दे ना रश्मी, उगीच दुसऱ्याच्या गोष्टी ऐकून आपण आपला मूड कशाला घालवायचा? नाही नाही, तुला ना माझा मुद्दाच कळत नाही. हे बघ, लहान लहान भांडणं आपल्यात सुद्धा होतात, पण आपण खुश राहतो ना. मग त्यांची गाडी नक्की कुठे अडतीये? इगो. रिलेशनशिप मध्ये इगो आला ना की नाती होत्याची नव्हती होतात. म्हणजे कसं? आता हे बघ, एक्झाम्पल द्यायचं झालं तर मी जेव्हा ऑफिसमधून कधी कधी कंटाळून येतो तेव्हा मी असेच कपडे काढून कुठेही फेकतो, डबा कुठेही ठेवून देतो. तेव्हा तू असं म्हणतेस का की काय कुठे ठेवलेस हे सगळं? मी ह्यासाठी लग्न केलंय का? तुझ्याच गोष्टी आवरत बसू का? असं म्हणतेस का तुम्हाला? का म्हणू? अरे कामामध्ये तुला सुद्धा कधीतरी थकवा येऊ शकतो ना. एक्झॅक्टली, हेच समजून घ्यायची ताकद आहे तुझ्यात. हा, आणि मी कधी आजारी असेल किंवा माझे पिरियड्स आले असतील तर तू स्वयंपाक बनवून ठेवतोस ना. तू घरात जास्त पैसे आणतोस म्हणून कधी कर्तव्यामध्ये आणत नाहीस. आणि ही अगं फार साधारण उदाहरणं आहेत, पण आजकाल हा जो लहानसा इगो आहे ना तोच नाती खराब करतो. पण मला सांग, या लहान लहान गोष्टी आजकाल नवरा बायको का समजून घेत नाही? लगेच भांडायला का उठतात? आपला संसार इतरांसोबत कम्पेअर करणं बस. ह्याचा नवरा कसा चांगला आहे, ह्याची बायकोच कशी चांगली आहे, या सगळ्याकडे लक्ष ठेवणं. म्हणजे आजकाल लोकांना प्रेमच कळत नाहीये. जी व्यक्ती आपल्या आयुष्यात आलीये ती आपली. आता तिची इतरांशी तुलना करून आपण तिचीच किंमत कमी करतोय. बघ किती कळतंय बघ तुला. अशा गुणी बायकोला सोडणं तर दूर, मी तर तू 7 जन्म मिळावी यासाठीच देवाला प्रार्थना करेन. संकेत, आपण आपलं नातं इतकं छान करू ना की लोकांनी आपली उदाहरणं दिली पाहिजे. आणि आपण आपल्या नात्यामध्ये कधीच इगोला थाराच द्यायचा नाही. आता तू ऑफिस मधून आली आहेस ना, थकून आली असशील, मग मी पाय चिपतो तिचे. काय पण काय? रश्मी, तू मला समजून घेतेस ना म्हणून आपलं नातं टिकलंय. नाही रे, तू समजून घेतोस म्हणून नातं टिकलं. नाही नाही नाही, तू मला समजून घेतेस म्हणून नातं टिकलंय. नाही, तुझ्यामुळे. तू समजून घेतोस म्हणून टिकलं. मी तुला समजून घेतो म्हणून तू मला समजून घेतेस म्हणून नातं टिकलंय. बरं, आपण दोघं एकमेकांना समजून घेतो म्हणून आपलं नातं नातं टिकलंय. टिकलंय.